आपले सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष माननीय श्री कैलासदादा खंदारे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि समाजाला पण संबोधित करावं. आजच्या या लघु विचारपीठावर या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं, माल्यार्पण वंदन केलं. असे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक क्रांतिगुरू वक्ता दौजी साळवे, शिव लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ मुक्ता साळवे, वीर फुकेरा, वाटेगावचे फकीरामान, मावळचा सर्जामान, रायगडचा सर्जा आणि मावळचा गेल्यामान, आरक्षण चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे आदरणीय संजीवभाऊ ताकवडेजी, ज्यांनी या चळवळीला, या महाराष्ट्रातील चळवळीला आदरणीय लोकश्री विष्णुभाऊ कदमे साहेबांच्या विचाराला एका वेगळ्या ताकदीनं पुढे नेण्याचं काम केलं, एका भव्य उंचीवर पोहोचण्याचं काम चळवळीमध्ये केलं. असे सोमनाथदादा कांबळेजी यांच्या मूर्तींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय लघुश्री विष्णुभाऊ कदमे साहेब विचारपीठावर विराजमान, सन्माननीय पुण्यावरून या ठिकाणी आलेले आदरणीय नितीनदादा जोडकीजी, या जिल्ह्याची शान असणारे आज खरं तर स्टेजवर आहे पण ते विधान ब्लॅक कलरची गाडी कोणाची? ब्लॅक कलरची विंडो आपल्या कोणाची असेल तर कृपया ती काढून घे, रस्त्यावर लागलेली ती. आज खऱ्या अर्थाने जे या लघु क्रांती विद्यापीठावर आहेत, पण आम्हाला ते विधान होणार पाहिजे होते असे आदरणीय बाळासाहेब शिक्षांची, आदरणीय आपल्या सर्वांचं या जिल्ह्याचं लाडकं आणि ज्येष्ठ अनुभवी नेतृत्व आदरणीय भारतदादा जाधवजी, या शहरातील अत्यंत हरहुन्नरी आणि सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून देणारे आदरणीय भानुभाऊ आठवलेजी, विचारपीठावर आदरणीय विराजमान असणारे सन्माननीय प्रसाददादा साठेजी, त्यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये पण तडाखेबंद विचार या ठिकाणी नवजी शेट्टी सेनेचे व्यक्त केले होते. या चळवळीतील आपले सहकारी आदरणीय प्रवीणदादा जाधवजी, सगळेच झिरो काही पडद्यावर चर्चा नसतात, मात्र पडद्यावर अनेक दिवस पडद्या मागचे घेणारे मंत्री असते, त्याच्यामध्ये एक आधुनिक व्यक्ती असणारे आणि आजच्या या लघु विराजमान असलेले सन्माननीय आदरणीय दादासाहेब खत्रीजी, विचारपीठावर आदरणीय या ठिकाणी नानाभाऊ त्याचप्रमाणे सुरजीजी, आदरणीय मस्ताळीजी, आदरणीय छायाताई नाणेजी, आदरणीय मायाताई खंचीजी, या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, प्रदीप भाऊ, या कार्यक्रमाचं संचालन जे करताय ड्रायव्हर जे आहेत ते आदरणीय या ठिकाणी विनोद दादा, आणि नावं घ्यायचं तर प्रचंड मोठ्या संख्येने आपण सगळे पदाधिकारी आहात. आदरणीय नवजी शेट्टी सेनेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माजी पदाधिकारी, भावी पदाधिकारी आणि समोर बसलेल्या मोठ्या संख्येनं बसलेल्या माझ्या लघु सैनिक भावांनो, खरं तर
आज या ठिकाणी लौकिक शक्ती सेनेची महत्वपूर्ण बैठक होते. मला आनंद याचा एकदा तुम्ही आज सगळ्यांनी मोकळे करा आणि एकदा टाळ्यांचा कडकडाट असावा. आता तुम्ही म्हणाल की मी कारण न सांगता तुम्हाला टाळ्या वाजवायला लावलेल्या. याचं कारण असं की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सध्याचं वातावरण असं की 5 माणसं एकत्र करायला अनेकांच्या नाकी नऊ यायला लागल्या. इतरांचे मेळावे म्हणताना त्यांच्या बैठका व्हायला लागल्या. बैठका म्हणताना त्या बैठकीच्या हॉलमध्ये कुणी यायला लागलेलं नाही. अशा वेळेमध्ये आणि कमी कालावधीमध्ये आपण अत्यंत सुंदर सुरेख पद्धतीने या ठिकाणी जवळजवळ बैठक असताना ज्याला मेळाव्याचं स्वरूप दिलं आणि आदरणीय विष्णुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रातला मातक समाज आपण धैर्यमानपणे खंबीरपणानं इथल्या व्यवस्थेला उभं टाकण्याचं काम न्यायाची हक्काची लढण्याची वाचा करता करता या मातक समाजाचा जो पिवळ्याचा झेंडा वाहतो जो जनसागर या देशामध्ये जवळजवळ या देशातल्या 32 राज्यापैकी 16 राज्यामध्ये मोठ्या संख्येने असताना मातक समाजाने आणि 7 राज्यामध्ये लौकिक शक्ती सेनेचा झेंडा फडकत असताना आजच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या शेवटच्या काळात तुकड्यांचा माझ्या शेवटच्या मातक समाजाच्या घरामध्ये आज त्या ठिकाणी तयार झालेला नवसारी कालपर्यंत या समाजाचा इतिहास, कालपर्यंत या समाजाचा पराक्रम, कालपर्यंत या समाजाचं अस्तित्व नवे नवे मातक म्हटलं की आम्हाला ज्या शब्दाची जवळची शिवी सदृश्य लालक्षणामत कमीपणा वाटायचा. अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे किंवा आमच्या इतिहास कुणी लिहिला नाही, कुणी सांगितलं नाही. मात्र कुणीतरी भाषाच्या अक्काबद्दल यावत आमच्या दरवाजामध्ये वस्तीमध्ये येऊन आमच्या इतिहास आम्हाला चुकीच्या पद्धतीने सांगावा. आमचा पराक्रम, आमचा इतिहास, आमचे महापुरुषांचं कार्य या ठिकाणी ठरवल्या गेलं, मात्र सांगल्या गेल्यात आणि रघुश्री विष्णू कल्ले साहेबांच्या माध्यमातून मला सगळ्यांना माहित आहे की आदरणीय रघुश्री विष्णू कल्ले साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आगळेवेगळी चळवळ करण्याचं काम केलेलं आहे. चळवळ करण्याचं आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. नदीमध्ये प्रवाहाच्या दिशेने जे वाहत असतात त्याला क्रम म्हणतात आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारे जे होणारे जे असतात त्याला पराक्रम म्हणतात. या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जगामध्ये साहित्यचा तोडा मिळवणारी यंत्रणा उभी टाकत असताना, उभी राहत असताना जवळजवळ स्वतःच्या हाडामासांनी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलं ती व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला आलेली असताना अशा काळामध्ये कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय रघुश्री विष्णू कल्ले साहेबांनी मी ज्या समाजामध्ये जन्माला आलेलो त्या समाजाचं मला काही देणं लागतं, हे माझं एक कुटुंब आहे, माझा परिवार आहे. या परिवाराच्या सगळ्या सदस्याला मान सन्मान संधी मिळाली पाहिजे आणि त्यांच्या अस्तित्वाचा गजरिया संपूर्ण विश्वामध्ये झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आदरणीय विष्णुभाऊंनी साहित्यकीचा सरकीचा या ठिकाणी थाट बाजूला करून या ठिकाणी भाऊ नावाची संस्कृती पण आमचा शेवटचा लोकसैनिक ते आदरणीय विष्णुभाऊ पर्यंत फक्त आणि फक्त वयाचं बंधन नाही, स्वभावाचं बंधन नाही, फक्त लघु चळवळीमध्ये काम करणारा प्रत्येक माणसाला भाऊ नावाची संस्कृती निर्माण करून आम्ही गटागटामध्ये विभागणारी माणसं या 7 राज्यामध्ये एक संघपणे हा समाज उभा करण्याचं काम विष्णुभाऊंच्या माध्यमातून या लौकिक शक्ती सेनेच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते आहे. या चळवळीच्या माध्यमातून आपण सगळी मंडळी आपल्याला आंदोलन नवीन नाहीत, आपल्याला विष्णुभाऊ नवीन नाहीत, आपल्याला पदाधिकारी नवीन नाहीत, मात्र आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. बाबांना या ठिकाणी मला सांगताना थोडा का आडला, नागवेलीची पानं का सडली, भाकर का करपली, याचं एकमेव उत्तर आहे की वळवली नाही म्हणून, त्याला कळती दिली नाही म्हणून. आणि तशाच पद्धतीने निसर्गाचा नियम आहे बदल, ज्याला बदल मान्य नाही त्याचं नाव दगड आहे, त्याचं नाव निर्जीव आहे. आणि म्हणून आपण सजीव माणसं आहोत. आपल्याला
भावना, इच्छा, आकांक्षा आहे, मान सन्मान, प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून आमच्या या समाजाला कालपर्यंत अप्रतिष्ठेचा दरीमध्ये ढकलून देण्याचं काम इथं प्रास्ताविक व्यवस्थेने केलं. आदरणीय विष्णुभाऊंनी पहिल्यांदा या ठिकाणी तुमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं काम, प्रत्येकात तुम्हाला संधी निर्माण करून देण्याचं काम या लघुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये केलं. आणि मग मला या बैठकीच्या निमित्तानं 2 गोष्टी बोलायच्या आहेत. आपल्याला या ठिकाणी पदाची नियुक्ती करायची आहे. आदरणीय भाऊंचं ऐकायचं, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण मला काही गोष्ट 1-2 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजे. या ठिकाणी सगळ्यांना आदरणीय प्रवीण दादांनी या ठिकाणी संदर्भ देताना एका कार्यकर्त्यानं कृत्रिम भावनेनं त्यांना जो प्रश्न केला की आंदोलनाने काय होतं, कार्यक्रमानं काय होतं, त्याचं उत्तर त्याला मिळालं. पण मला या ठिकाणी या विचारपीठावर जाहीरपणाला सांगितलं पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, आपल्या या राज्यातल्या देशातल्या आतंक समाजाच्या माणसाच्या डोळ्यासमोर जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाला उत्तर देणं सुद्धा आपल्यातला एक लहान भाऊ म्हणून, एक लघुजी शक्ती सेनेचा नौसैनिक आणि भाऊचा कार्यकर्ता म्हणून मला त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. माझ्या बांधवांना आपल्याला माहित आहे की अनेक बिल्डिंगी उभ्या राहताना, इमारती, बंगले त्या राजवाडे उभे राहताना आपण पाहतोय. पण ते राजवाडे, बंगले, इमारती उभ्या राहण्यापूर्वी ती पडीक जमीन असते, ओसाड जमीन असते, तिला आकार वेगळा असतोय. ती जमीन घर उभं राहिल्यानंतर, इमारत उभे राहिल्यानंतर सगळ्यांना कळतंय की अशा पद्धतीची चांगली सुंदर इमारत उभी राहिलेली आहे. पण जो घराचा, जो कर्ता पुरुष आहे, ज्या घराचं पालकत्व ज्याच्याकडे आहे, त्याच्या मनामध्ये, त्याच्या संकल्पामध्ये, त्याच्या कर्तृत्वामध्ये, त्याच्या स्वप्नामध्ये ज्या दिवशी कुणाला काही दिसत नाही, त्याला त्याच दिवशी त्याच्या स्वप्नाचा राजवाडा उभा राहिलेला असतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये महिलांना विष्णुभाऊ सारख्या माणसाला लघुजी शक्ती सेनेचे अनेक लोक नावं ठेवत होती, अनेक लोक वेगळं बोलत होती. मात्र विष्णुभाऊ धीराज ही गंभीरपणाने ही चळवळ पुढे नेत असताना मग आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय व्यवस्थेच्या अनुषंगानं, राजकीय निर्णयाच्या संदर्भात वेगळी भूमिका या ठिकाणी बोलल्या गेली. मात्र मला या ठिकाणी जाहीर सांगितलं पाहिजे, समाजाला सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही हे चळवळीचे पाईक आहात, तुम्ही मावळे आहात, तुम्ही लघुसैनिक आहात. आणि मग अशा जाबा लघुसैनिकांच्या माध्यमातून हा विचार पुढे गेला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नवे माणूस जेव्हा निर्माण झाला असेल तेव्हाची व्यवस्था पाहिजे, तर लाचारी आणि एखाद्याच्या वळचणीला जाऊन काहीतरी मिळवण्याची परंपरा या व्यवस्थेमध्ये निर्माण झाली. मात्र विष्णुभाऊंनी या परंपरेला, या वाटेला त्यागलं आणि मग काय केलं तर विष्णुभाऊंनी या ठिकाणी या समाजाला उभं करण्याचं काम, मी राजकारणामध्ये सत्तेपुढे शहाणपणे चालत आहे, मी समाजकारण करत आहे, मी संघटनेचं संचालन करत आहे. मात्र जे या एवढ्या लाखोच्या संख्येने समाज बांधव लघुसैनिक पुढे करत असताना मी मात्र या संघटनेच्या माध्यमातून लाभांतर कुठलंही पद घेणार नाही. खासदारकी, आमदारकी, महामंडळ, नगरसेवक, एखादा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा होणार नाही, ही भूमिका त्यांनी ठरवली. मात्र स्वतःसाठी ही बंधनं कुंपण घालून घेत असताना मी ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून समाजाला उभं करतोय, त्या व्यवस्थेचा मी लाभ फारच होणार नाही. मात्र या कक्षेत येणारा प्रत्येक माणूस तो माझ्या हाडामासाचा आहे, माझ्या रक्ताचा आहे, त्याला भावना आहे. आणि त्या व्यवस्थेने त्याला 1000 वर्ष नाटलेला आहे, त्याला व्यवस्थेने त्याला कमीपणानं दूर ठेवलेलं आहे. आणि म्हणून इथल्या प्रत्येक माझ्या लघुसैनिकाला शक्य होईल त्या ठिकाणी कुणी ग्रामपंचायतला गेलं पाहिजे, नगरपालिकेला गेलं पाहिजे, महानगरपालिकेला गेलं पाहिजे, इथल्या पार्लमेंट विधान भवनामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत सत्तेमध्ये माझा समाज दात राहील, जे 1826ला उमाजी नाईकांना डोंगराच्या दगडावर बसून इथल्या व्यवस्थेमध्ये प्रति सरकार इंग्रजांच्या विरोधात उभं करण्याचं काम केलं. या गरीब गात्र असणाऱ्या गावकुसाबाईच्या लोकांना एकत्र करून लघुजीच्या विचारानं जगावर ज्यांचं राज्य होतं त्यांच्या विरोधात एक प्रति सरकार स्थापण्याचं काम केलं. हीच किंवा या विष्णुभाऊंनी आजच्या काळामध्ये केलेली
अनेकांना वाटत होतं विष्णुभाऊ लवकी शक्ती सेना राजकारण म्हणत्या अमुक विचारांना जातात अमुक विचारांना जात आहे, पण परिस्थिती वेगळी आहे. आम्ही याच्यापूर्वी लवकी शक्ती सेनेच्या माध्यमातून 1-2-5 पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी पद सत्तेचा लाभ मिळाला असता, मात्र मी साक्षीदार आहे. परांड्याला इस्लामगडावर एक सभा झाली, मिटिंग झाली. सन्माननीय सोमनाथदादा कांबळेजी होते, आदरणीय भाऊ होते. लाभाच्या पदाच्या संदर्भात शासनाकडून विशिष्ट पक्षाकडून पदाधिकाऱ्यांची यादी मागण्यात आली होती. त्या ठिकाणी आदरणीय सचिन दादा असतील, हे असतील, अजून इतर पदाधिकारी मोजके पदाधिकारी होतो. मात्र त्या ठिकाणी आदरणीय रघुश्री विष्णुभाऊ कदमे साहेबांनी आमच्या निवडक पदाधिकाऱ्यांमध्ये म्हटल्याच्या नंतर आदरणीय भाऊच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाला. इथं एखादं बस जर आलं, एखादं कार्यकारी यात दंडाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून फक्त सहीचे अधिकार आले तरी इथं धावपळ लागतं. तिथं पदाधिकाऱ्यांची नावं द्यायचं चालू हा बोलण्याचा भाग नाही, पण सांगितलं पाहिजे, समाजाला कळलं पाहिजे. त्या बैठकीत निर्णय झाला की जोपर्यंत माझ्या समाजाच्या अपेक्षित असणाऱ्या मागण्या, अपेक्षित असणाऱ्या समस्यांचं निराकरण होत नाही, एखाद्या व्यक्तीला संधी म्हणजे समाजाला न्याय नाही, समाजाला न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला संधी आहे, ही भूमिका विष्णुभाऊने घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असला, या महाराष्ट्रातल्या अनेक संघटना नेते आणि पदाधिकारी बोलत असले तर अधिकारवाणीनं विष्णुभाऊचा लवसैनिक म्हणून लवकी शक्ती सेनेचा पदाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतोय की आज तुम्हाला जे दिसते आहे, गवजी बाबांचं स्मारकाचं काम सुरू झाल्याचं तुम्हाला दिसतं. अण्णाभाऊ साठेच्या चिरागनगरच्या स्मारकाला 300 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिल्याचं तुम्हाला दिसतं. रशियामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेचा विचार त्या ठिकाणी पुतळा उभा करून त्याचं अनावरण करून अण्णाभाऊ साठेचा विचार जगामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं काम असं महामंडळाला या ठिकाणी निधी निवड प्रत्यक्ष लाभ यंत्रणा जवळजवळ 19 वर्ष बंद होती, ते सुरू करण्याचं काम असं. हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. मग या ठिकाणी आजपर्यंत काही स्वातंत्र्य आम्हाला काल मिळालं नाही, आमचा इतिहास काही काल परवा 2-5 तासापूर्वी झालेला नाही. मग अशा या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकाही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असं वाटतं नाही का की आम्ही लवजी बाबांच्या देशाचे अस्तित्व असताना लवजी बाबांच्या समाधीवर गेलं पाहिजे. मग देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आलेले पहिले मुख्यमंत्री असतील, दुसरे मुख्यमंत्री एकनाथरावजी खडसे असतील, म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आम्ही व्यक्ती महात्म्य सांगायला चालू नाही, आम्ही पक्ष महात्म्य सांगायला चालू नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे आधी केले सांगितले या न्यायानं लवकी शक्ती सेनेनं मग आणखीचा प्रश्न सोडून घेतला असेल. आरक्षण वर्गीकरणाची चळवळ पुढे नेण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करून घेतलं असेल. म्हणजे जवळजवळ या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करून घेतल्याच्या नंतर आज उघडपणानं जग आम्हाला काही म्हणू दे, जग आम्हाला काही म्हणू दे, पण आधी आम्ही ज्यांच्या नावाने त्यांच्या सोबत घराच्या बाहेर पडलेलो आहे त्यांचा पुढे आमचा हक्क घेण्याचं काम या लवसैनिक विष्णुभाऊ कदमे साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघटनेनं पहिलं ते केलेलं. आणि म्हणूनच सार्वजनिक जीवनामध्ये जाण्याचा मला अधिकार आहे, कारण त्यांच्यापासून घेतलेला आणि जात असताना आम्ही या आजपर्यंत मांगवाड्यामध्ये लवजी नगरमध्ये अण्णाभाऊ साठे नगरमध्ये पक्ष सांगण्याचं काम अनेकांनी केलं, पण पक्षाजवळ समाज सांगणारा या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकच मागणी झाला, एकच मागणी आहे आणि त्याचं नाव विष्णुभाऊ कदमे साहेब. एकच संघटना आहे तिचं नाव लवकी शक्ती सेना आणि त्या संघटनेचे तुम्ही सर्व पदाधिकारी आहात. या ठिकाणी कालपर्यंत अत्यंत समाधानकारक काम या जिल्ह्यातील नौसैनिकांनी बऱ्यापैकी केलेलं आहे, परंतु एवढ्यावर आपल्याला समाधान मानून चालणार नाही. वेगवेगळी आंदोलन असतील, कार्यक्रम उपक्रम असतील, ते सर्वच्या सर्व हिरहिरीने या ठिकाणी पुढाकार घेण्याचं काम या जिल्ह्यानं केलेलं आहे. पण मला या ठिकाणी आज विनंती करायची आहे, माझ्या भावांनो, आज मोठ्या संख्येनं बऱ्यापैकी आपण सगळेजण हजर आहात.
मला वाटतं की शहरातली कार्यकारिणी बऱ्यापैकी या ठिकाणी पूर्णत्वास आज त्यांच्या नियुक्त्या होतात. जिल्हा कार्यकारिणीवर बऱ्यापैकी पदाधिकारी आज निवडले जातात. मात्र आज काय पूर्ण राज्य जिल्ह्याची कार्यकारिणी होताना काही आज मुद्दाम या ठिकाणी तरतूद ठेवलेली आहे की अनेक पदाधिकाऱ्यांचा आपल्याला ग्रामीण म्हणून याच्यामध्ये समावेश करायचा आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा अंतर्गत येणारी जी तालुके आहेत मग त्या तालुक्यातली शहर कार्यकारिणी असेल, त्या तालुक्यातली ग्रामीण कार्यकारिणी असेल, ही सर्वच्या सर्व मग खासदार बॉडी असेल, महिलांची बॉडी असेल, युवकांची असेल, विद्यार्थी आघाडी असेल, सर्व पर्सनल ऑर्गनायझेशन एक पूर्ण ताकदीशी करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला निश्चितपणानं बालूभाऊ, प्रवीण भाऊ, आदरणीय दीपक भाऊ, प्रदीप भाऊ, विनोद भाऊ आणि आपण सर्व आपल्याला विनंती आहे की आता आपण थांबण्याची वेळ नाही. आता आपल्याकडे इतरांकडे पाहण्याची वेळ नाही आहे. माझा माणूस, माझ्या हक्काचा माणूस, माझ्या चळवळीचा माणूस, माझ्या संघटनेचा माणूस, माझ्या विचाराचा माणूस राजसत्तेमध्ये पोहोचला पाहिजे. आणि म्हणून आता वेगळ्या ताकदीनं मग पदाचं जिल्हाध्यक्षांनी काय करायचं, महिला जिल्हाध्यक्षांनी काय करायचं, या सगळ्या बाबतीत आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी आमचे सर्व सहकारी आणि मी स्वतः आपल्या हक्कीला हो देण्यासाठी अर्धा तयार आहे. माझ्या बांधवांना वेळ जर पडली तर आजपर्यंतच्या सर्व आंदोलनामध्ये, संघटनेच्या कार्यक्रमामध्ये नाशिककरांनी भरभरून शियाच्या वाट्याला भूमिका निभावलेली आहे. मात्र ही भूमिका निभावत असताना माझी आपल्याला विनंती राहणारा की येणाऱ्या लवकरच या जिल्ह्यामध्ये एखादी कार्यशाळा झाली पाहिजे, एक वर्कशॉप झालं पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला हाताला कामापासून काम करण्याच्या प्रत्येक स्तरावरच्या यंत्रणेसोबतच्या जबाबदारी कर्तव्याबरोबरच अधिकाराची जाणीव आणि निश्चितपणानं संपूर्ण महाराष्ट्रावर जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा निश्चितपणानं कोणत्याही जिल्ह्यापेक्षा मागे राहता कामा नये अशा पद्धतीनं सिंहाच्या वाट्याचं काम किंवा सिंहाच्या रागाच्या ताकदीचे काम यंत्रणा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये राबवायचे. आणि ते करण्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या भावांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आहे. सगळ्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि पदाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याचं काम ही लौकिक शक्ती सेना करणार आहे. याच संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंतची उणीव या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब अनेकांना वेगवेगळ्या संधी जरी मिळाल्या असल्या तरी ती संधी राजसत्तेतला सहभाग काही समाधानकारक आपला राहिलेला नाही. आता ते इतर व्यवस्थेकडून जाणीवपूर्वक झाला असेल पण आपल्याकडून आपण जाणीवपूर्वक काही पण न कळत राहून गेलं असं समजूया. मात्र आता थांबून चालणार आहे. मग इथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये तुमची आमची हक्काची माणसं त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून या अत्यंत धामधुमीच्या काळामध्ये सुद्धा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. मी या ठिकाणी नियुक्त झालेला सर्व पदाधिकाऱ्यांचं जाहीर आता जाहीर होण्यापूर्वी त्यांना ऍडव्हान्स मध्ये त्यांचं अभिनंदन करतो आहे. अभिनंदन करत असताना आज मला खास करून विशेषत्वाने आदरणीय विष्णूच्या उपस्थितीमध्ये आज राज्याच्या राज्य कार्यकारिणीला आमचे दोन सहकारी आदरणीय विष्णूभाऊच्या पावलावर पाऊल टाकून नवे विष्णूभाऊच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चळवळीमध्ये बाळूभाऊ, आदरणीय दीपक भाऊ, प्रवीण भाऊ, प्रदीप भाऊ आणि यांचे समवेत या जिल्ह्यातली जी दिग्गज मंडळी आहे. खरं तर हे सगळे अगोदर पासूनच आहे. मात्र घरात स्वयंपाक आज तयार झालेला असून चालत नाही. तो ताटात सुद्धा यावा लागतोय. म्हणून हा एवढा पंचपक्वान्नाचा विचाराचा अत्यंत स्वादिष्ट असा स्वयंपाक या जिल्ह्यातल्या घरात पडून होतात असं मला वाटतंय. कारण आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तिथं अनेक दिग्गजांची लाईन आहे. कारण तिथं आमची मंडळी, आपली मंडळी किती मोठी असली तरी तिथं आपण लाईन मध्ये आहात. इथं मात्र तुम्ही मालक आहात. इथं तुम्ही मालक आहात. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब असतील, आदरणीय भारतीय दादासाहेब असतील, आपल्या नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, वक्तृत्वाचा, आपल्या सहवासाचा, मार्गदर्शनाचा नवे आपल्या संपूर्ण यंत्रणेचा उपयोग या समाजाला चळवळीला या जिल्ह्याला व्हावा. आणि ही उत्तर महाराष्ट्राची नाशिक राजधानी आहे.
आपल्या बरोबरीने आता राज्याला आदरणीय परशुरामभाऊ साठेजी हे नव्या ताकदीचा उमेदीचा माणूस या ठिकाणी आलेला आदरणीय रवींद्रजी सुरेशजी या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून मला खात्री आहे की आदरणीय आपल्या वतीनं मी आपल्याशी संवाद न साधता आदरणीय विष्णुभाऊंना शब्द देतोय. बघा एकदा माझ्याकडे बघा, आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय विष्णुभाऊंना शब्द देतोय की महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या चळवळीमध्ये अवधी शक्ती सेनेची ताकद या 7 राज्यामध्ये आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये आमचा नाशिक जिल्हा क्रमांक 1 ला कसा नाही याचा मी शब्द आदरणीय भावना तुमच्या वतीने या ठिकाणी देतोय. पण हा शब्द देताना बैलामध्ये बैल गेला आणि गोपाळा पाणी पिऊन आला हे होता कामा नये. कालपर्यंत हेच झालं, इतरांनी काम करायचं श्रेय मी घ्यायचं, आता हे चालणार नाही. मग वादरवाडीचं काम दिसलं पाहिजे, युवकवाडीचं काम दिसलं पाहिजे, महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम चळवळीचं काम दिसलं पाहिजे, विद्यार्थी आघाडीचं काम दिसलं पाहिजे, तालुक्याचं शहराचं काम दिसलं पाहिजे. मला याच्याही पुढे जाऊन सांगायचं की जो कोणी ग्रामपंचायतीच्या शाखाध्यक्षापासून आमच्या जिल्हाध्यक्ष नव्हे तर आमच्या सोबत असणाऱ्या माझ्या आदरणीय विष्णुभाऊ सोडून माझ्यापासून म्हणजे प्रदेशाध्यक्षापासून तर शेवटच्या शाखाध्यक्षापर्यंत असणाऱ्या माणसाची नैतिक जबाबदारी आहे की मी ज्या संघटनेचा पदाधिकारी आहे, माझ्याकडे जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये जसे मी मान सन्मान प्रतिष्ठा पदाची अपेक्षा करतो आहे, संधीची अपेक्षा करतो आहे, तर त्याचबरोबर माझं कर्तव्य सुद्धा आहे की किमान 1-2 महिन्यामध्ये माझ्या नेतृत्वामध्ये, माझ्या योजनेमध्ये, माझ्या मार्गदर्शनाखाली माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन मी एक शाखा तयार करेन, मी एक कार्यक्रम घेईन, मी एक आंदोलन करेन, मी एक उपक्रम करेन. मला खात्री आहे की किमान एका जिल्हाध्यक्षांच्या अखत्यारीमध्ये जिल्ह्याच्या बॉडीमध्ये 25 ते 30 लोक असतील, महिलांचे 25 ते 30 महिला असतील, युवकांचे 25 ते माणसं असतील, विद्यार्थी असतील. असं बघा की 100 माणसं तुमची जिल्ह्याची झालेल्या वेगवेगळ्या तालुक्याला 30 माणसं 60-15च्या संख्येने पकडली, 60 होता सगळे तालुके म्हणून पकडले तर फक्त आणि फक्त पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बाळासाहेब संख्या होते 500च्या वर 500 ते 600 संख्या तुमच्या पदाधिकाऱ्यांची होती. अशा पद्धतीचं सूक्ष्म नियोजन करून आपल्याला पुढे जायचंय. अजून लढाई संपलेली नाही, पण निश्चितपणानं तुमच्यातली माणसं भावी आम्हाला माझी म्हणणारा आजपर्यंत आमच्यात तेवढी नाही, आजी म्हणणारा तेवढी माणसं नाही, पण निश्चितपणानं आदरणीय विष्णुभाऊंनी ठरवलं मला या ठिकाणी काहीच होता आलं नाही, खास सत्तेच्या माध्यमातून काही लाभ घेता आला नाही. लाभ त्याच्या पायाशी लोटांगण घेत आहे, मात्र मला ते घ्यायचं नाही. पण माझ्या समोर बसलेल्या नौसैनिकांमधून उद्याचा राज्यकर्ती जमात झाली पाहिजे, उद्याचा राज्यकर्ता माणूस झाला पाहिजे, पाहिजे याचा नगरसेवक एखादा सभापती आपला पुढे आला पाहिजे. आणि निश्चितपणानं या सत्तेची लाभ, या सत्तेची फळं आमच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत केली पाहिजे. आज न्यायाची हक्काची भाषा करणाऱ्या या मातक समाजाचा अन्याय त्याचा दूर झाला पाहिजे. आणि ही जबाबदारी आज घेण्यासाठी जो कोणता घटक पुढे येतो आहे त्याचं नाव लौकिक शक्ती सेना आहे. आणि त्या लौकिक शक्ती सेनेचे आपण सर्वजण एक नौसैनिक म्हणून या ठिकाणी आलेले आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप अत्यंत सुंदर सुरेख असं चांगलं आयोजन या ठिकाणी केलं. मात्र मला पुनश्च एकदा खाली बसण्यापूर्वी थांबण्यापूर्वी विनंती करायची आहे, या संघटनेत मान सन्मान पाहिजे तेवढा घ्या. कार्यक्षेत्र तुम्हाला मान सन्मान जास्त घ्या, पण कार्यक्षेत्र जर कमी घेता आलं तर प्रयत्न करा, वाईट वाटून घेऊ नका. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे या ठिकाणी भराभर चिंता घेऊन
काही चालणार नाही. म्हणून जबाबदारीचं विभाजन आपण करूया आणि ती जबाबदारी आपल्या स्वखुशीने करून निश्चितपणानं मान सन्मानासाठी आपण मोठे पदाधिकारी राहा, पण कामाच्या दृष्टीनं विभागणी करा आणि प्रत्येकावर जबाबदारी देऊन हे काम पुढे नेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला विष्णुभाऊचे हात बळकट करायचे नाही. या ठिकाणी तुम्हाला नवदी शक्ती सेनेचं बॅनर योगायोगानं ते मोठं होणार आहे, पण या ठिकाणी तुम्हाला विष्णुभाऊचे हात मजबूत करायचे नाही तर तुम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आलात तो समाज तुम्हाला मजबूत करायचा आहे. या समाजाचा प्रत्येक माणूस मजबूत होईल. ही जरुगात या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला आपल्या मनाची बाळगायची म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रत्यक्ष आयोजनामध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या सर्वांचं आणि ज्यांना पद या ठिकाणी मिळणार आहे त्या सर्वांचं अभिनंदन करून ज्यांना पद राहिलेली आहे लवकरच एक भव्य दिव्य संपूर्ण मी आदरणीय या ठिकाणी जे नियुक्त केल्या जाणारे पदाधिकारी आहेत आमच्या विचारपीठावरच्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी नम्रपणाने या ठिकाणी विनंती करीन, सूचना करीन. या ठिकाणी आपण तसदी घ्यावी की यानंतर जो कार्यक्रम आपल्याला लवकरच होईल त्याला बैठक म्हणू नका, त्याच्यामध्ये आपल्याला हजारो लोक एकत्र आपण करूया. त्या कार्यक्रमाचा फायदा संघटनेसाठी, समाजासाठी, चळवळीसाठी एकाने केली ती वळवळ आणि सर्वांनी मिळून केली ती चळवळ आणि म्हणून आपल्याला सर्व दृष्टीने त्या चळवळीचा कार्यक्रमाचा फायदा होईल. तो कार्यक्रम घेऊया आणि या जिल्ह्यातल्या एकाही तालुक्याची तालुका कार्यकारिणी त्याचं फॅडरल ऑर्गनायझेशन किंबहुना या संपूर्ण जिल्ह्यातल्या एकही म्हणजे आपल्याला माणसं बाकी राहिली पाहिजे की आता यांना कुठं देऊ, यांना कुठं देऊ, यांना कुठं देऊ, पद मागितली पाहिजे आणि आपण मागाल ते पद द्यायला संघटना तयार आहे. मात्र मागाल ते पद घ्या, पण त्याचबरोबर त्या पदाला न्याय देण्याची भूमिका आपण स्वीकारा अशा पद्धतीची कळकळीचे आव्हान माझा विनंती करतो आणि आदरणीय भावना आपल्याला ऐकायचं असल्यामुळं या ठिकाणी थांबतो. सर्वांना क्रांतिकारी सांगायचे धन्यवाद दादा.